आज आपण मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात आहोत। खरे तर एक माणूस म्हणून किंवा पत्रकार म्हणून आम्हालाही संवेदना आहेत। या संवेदना कशा प्रकारे आहेत आपण या ठिकाणी बघू शकतात। या बळीराजाच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे। अगदी त्याचं संपूर्ण पीक या ठिकाणी उभ्या पाण्यामध्ये आहे। आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत। काय सांगाल, कशा प्रकारची या ठिकाणची परिस्थिती, काय सांगाल? भरपूर पाऊस झाला आहे, पुन्हा सगळं पाणी झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा आता सध्या इथं पूर्ण सोयाबीन होतं। आता हे पाणी सगळी मोडं टाकायला लागली आणि खर्च भरपूर झाला, त्याच्यामुळं आपल्याला कर्जमाफी पाहिजे। काय सांगाल, कशा कशाचं नुकसान झालंय? किती दिवसापासून पाऊस पडतोय? साधारणतः किती क्षेत्र गेलं? सोयाबीन जवळजवळ 1 महिन्यापासून पाऊस चालू आहे कंटिन्यू। सोयाबीन पूर्ण गेलेले, सरकी गेलेली, ऊसाच्या शेंड्यापर्यंत पाणी इतकं की आमच्या जन्मल्यापासून असा पाऊस कधी पाहितला नाही। इतका पाऊस झाला की पूर्ण नायनाट झालेला आहे, पिकाचं काहीच राहिलं नाही। सरकारच्या वतीने कोणी तुमच्या बांधावर आलं का आतापर्यंत? एक बी नाही, कोणी ग्रामसेवक नाही, तलाठी नाही, मंडळ अधिकारी नाही, तहसीलदार नाही, पंचनामा नाही। पूर्ण नुकसान झालेले, कुणीच आलेलं नाही। आणि सरकारचा प्रतिनिधी काय मागणी सरकारकडे? सरकारने कमीत कमी ओला दुष्काळ जाहीर तर करावाच लागेल आणि कर्जमाफी योग्य वेळी, अजितदादा म्हणले होते योग्य वेळी कर्जमाफी करू। आता हीच योग्य वेळ कर्जमाफी करण्याची, ओला दुष्काळाची। नक्कीच या ठिकाणच्या भावनांच्या, शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत। आता अजितदादा बोलल्याप्रमाणे की हीच खरी वेळ आहे आणि या खऱ्या वेळेला या ठिकाणी कर्जमाफी जाहीर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, असं या ठिकाणच्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे।